योद्धा न्यूज मराठी। राजगुरुनगरचे सामाजिक कार्यकर्ते श्री कैलास केदारी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी। राजगुरुनगर खेड सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने सक्रिय असणारे राजगुरुनगर येथील श्री कैलास उत्तम केदारी यांची स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरेशभाई देखणे यांनी ही अधिकृत नियुक्ती जाहीर केली असून या निवडीमुळे खेड तालुक्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सामाजिक कार्याची दखल। कैलास केदारी यांनी आजवर सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संघटनेने ही मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे। संघटनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि पश्चिम महाराष्ट्रात संघटनेची मजबूत बांधणी करणे हे या निवडीचे मुख्य उद्दिष्ट मानले जात आहे। दिमागदार नियुक्ती सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती। कैलास केदारी यांना पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करताना विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी केदारी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख विकास भाऊ शिंदे, पुणे जिल्हा कार्याध्यक्षा जयश्रीताई शिंदे, खेड तालुका संपर्क प्रमुख हरीश कांबरे आणि खेड तालुका संघटक सोमनाथ भाऊ लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच रिपब्लिकन कष्टकरी शेतकरी संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष सुमित भाऊ शिंदे, खेड तालुका महिला अध्यक्षा रेखाताई कोळेकर, चाकण शहराध्यक्षा वैशालीताई बडोदरे यांच्यासह विक्रम येवले, दीपक जाधव, सद्दाम हुसेन आणि उमेश जगताप या मान्यवरांनी उपस्थित राहून केदारी यांना शुभेच्छा दिल्या। संघटनेच्या ध्येय धोरणानुसार कार्य करण्यासाठी केदारी हे सक्षम नेतृत्व असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। योद्धा न्यूज मराठीशी खास संवाद या निवडीनंतर आपला आनंद व्यक्त करताना कैलास केदारी योद्धा न्यूज मराठीशी बोलताना म्हणाले की संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ न देता मी प्रामाणिकपणे काम करेन। पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे जाळे विणण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे वंचितांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेन। महत्त्वाच्या जबाबदाऱ्या। कार्यक्षेत्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, संघटना बांधणीची विशेष जबाबदारी। प्रमुख उद्देश बहुजन समाजाचे प्रश्न सोडवणे आणि प्रभावी संघटन करणे। या निवडीबद्दल पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून कैलास केदारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मानवतावादी विचारांसाठी ज्या ज्या महामानवांनी आणि संतांनी कार्य केले त्या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन। आज मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी हॉटेल रिद्धी सिद्धी या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेची एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये सर्वानुमते असे ठरले की आपल्या खेड तालुक्याचे मध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारांसाठी सातत्याने कार्य करणारे आमचे सहकारी मित्र कैलासराव केदारी यांची आपण स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षपदी आज निवड करीत आहोत। आणि कैलासराव केदारी यांच्याबद्दल
अधिक सांगायची गरज नाहीये. खेड तालुक्यामध्ये ते परिचित आहेत, निमगावचे सुपुत्र आहेत. त्यांनी या अगोदर माझ्या सोबतच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षामध्ये ते रोजगार आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष होते. दीपक भाऊ निकाळजे यांचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, या पक्षामध्ये देखील ते पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष होते. तर अनेक राजकीय पक्षांचा त्यांना अनुभव आहे, सामाजिक चळवळीचा अनुभव आहे. तर त्याचबरोबर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संवर्धन समिती, स्मारक समिती जी आहे आपल्या राजगुरुनगरमध्ये, त्या समितीचे देखील ते उपाध्यक्ष आहेत. तर सातत्याने त्यांचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय वेगवेगळ्या पटलावर त्यांचं कार्य चालू आहे. असं कार्य चालू असताना स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या संघटनेमध्ये ते आज पश्चिम महाराष्ट्रावर कार्याध्यक्ष म्हणून काम करणार असून त्यांना मी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांचा जो अनुभव आहे सामाजिक क्षेत्रातला, त्याचा निश्चितच उपयोग स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा ही संघटना महाराष्ट्रभर करण्यासाठी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. लवकरात लवकर पश्चिम महाराष्ट्राचा ते दौरा आखून पश्चिम महाराष्ट्रातले वेगवेगळे जिल्हे ते बांधून देणार आहेत असं त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा प्रश्नांवर यापुढे ते माझ्यासोबत काम करणार आहेत. तर त्यांना मी पुन्हा एकदा स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच सोबत राहावं आणि सोबत आम्ही निश्चितपणे एकत्रपणे काम करू आणि जे जे सामाजिक बदल घडवण्यासाठी आम्हाला करता येईल त्यासाठी आम्ही प्रत्येक जण तेवढा प्रयत्न करू अशी आशा व्यक्त करतो. थांबतो. जय भारत, जय संविधान. आज आपण स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा हरेशभाई देखणे संस्थापक अध्यक्ष, तर यांच्या संस्थेमध्ये नव्याने ज्यांची नियुक्ती झालेली आहे असे कैलास उत्तम केदारी साहेब यांची कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर आज त्यांच्याकडे आपण हितगुज करण्यासाठी आलेलो आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. तर आज आपली स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या ठिकाणी कार्याध्यक्षपदी आपली नेमणूक झाली आहे, तर आपल्याला कसं वाटलं? खरं तर याआधी बऱ्याचशा पक्षांमध्ये मी काम केलेलं आहे, परंतु स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हर्षभाई देखणे असतील, त्यांच्या कामाला मी आतापर्यंत काम पाहत आलेलो आहे. मग गोरगरिबांकरता त्यांची झालेले आंदोलन असतील, अनेक शेतकऱ्यांकरता झालेले आंदोलन असतील, त्याच्यात त्यांना न्याय मिळवण्याची जी त्याची भूमिका आहे, त्या भूमिकेला प्रेरित होऊन आज या ठिकाणी मी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेमध्ये त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी इच्छुक झालो आणि त्याकरता त्यांच्या बरोबर आलेलो आहे मी या ठिकाणी. आता तुम्ही नियुक्ती झाली त्याबद्दल खूप आनंद झाला, तर तुम्ही असं काही मानस घेतलाय का बाबा आता पुढे आपण काय करणार आहोत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, या संदर्भात आपलं थोडंसं मत मांडा. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा ही फक्त कुठल्या एका समाजापुरती मर्यादित नाहीये. ही तळागाळात काम करणाऱ्या शेतकरी असतील, कष्टकरी असतील किंवा ज्यांना समस्या उत्पन्न होतात, ज्यांना शासनाकडून न्याय मिळत नाही, त्यांच्याकरता लढणारी ही महासभा आहे, ही संघटना आहे. मला यापुढे सुद्धा ज्या लोकांना वरती अन्याय होतात, ज्यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये न्याय मिळत नाही किंवा पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नाही किंवा इतर काही समस्या असतील, त्या समस्यामध्ये त्यांच्या सोबत उभं राहून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या करता मी त्यांच्यासोबत आलेलो आहे या ठिकाणी. तर मी तेच करणार आहे. आपण निश्चितच न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेमध्ये आलेलो आहे. आता ही संघटना वाढवण्यासाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतील? नक्कीच माझा या आधीचा संघटनाचा असेल किंवा राजकीय सहज असेल, जो काय आतापर्यंत अनुभव आहे, जे काय माझ्या आतापर्यंत कॉन्टॅक्ट आहेत, हे कॉन्टॅक्ट वापरून मी संपूर्ण महाराष्ट्रभर, पश्चिम महाराष्ट्रभर हे संघटना वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. मग तो प्रत्येक जिल्हा, सर्वप्रथम 7 जिल्हे बांधणार, त्यांना स्टेप बाय स्टेप पुढे जाणार आहे. निश्चितच साहेब, हे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये पण ही जे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा ही संघटना मोठी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर आमच्या योद्धा न्यूज मराठी चॅनेलमध्ये येऊन आपण जे परखड आम्हाला जी भूमिका दिली, म्हणून योद्धा न्यूज चॅनेल मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर.